पण या पक्षांना कोण विचारतो पुढं? जो पक्ष येईल त्याच्याच जातीने. पण दरवर्षी 5 वर्षात तालुक्याला नवीन चेहऱ्याची गरज आहे ना, आणि त्यांनी पक्ष इकडे तिकडे आदला बदल केली. मोठ्या पवार साहेबांना सोडल्यामुळे थोडीशी जनता नाराज आहे. काम आहेत पण लोकांना कामापेक्षा पण आपला जुन्नर तालुका स्वाभिमानी तालुका आहे. स्वाभिमान जपणारा माणसाला लोक मतदान करतात. 1500 रुपये 2 महिने झाले महिलांना चालू केलंय. महागाई एवढी वाढली, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, तेलाच्या किमती वाढल्या, पेट्रोल डिझेल वाढले. बिबट्यांचा त्रास तर खूप आहे. स्थानिक लोकांना म्हणजे रात्रीचं बाहेर पडणं मुश्किल झाले. लहान मुलांवरती हल्ले व्हायला लागलेत. आता स्थानिक लोक त्याला खूप त्रस्त झालेले आहेत. कुणी त्याकडे लक्ष देत नाही, कुणी बघत नाही. देतील लोक उत्तर या मतदानातून. तुम्ही आज सत्ताधारी सत्तेमध्ये सामील झाले, बीजेपीत सामील झाले, केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुम्ही सत्तेत बसलेत, घ्यायची मंजुरी 4 महिन्यामध्ये. त्याला कंपाऊंडच्या आतमध्ये 100 एकरचा 50 एकरचे एरिया घेऊन त्यात बिबट सफारी करावी, आमचं त्याला समर्थन आहे ना. थोडं ते मांजरोडी रस्ता आहे ना शाईबाबाचा, तो रस्ता त्याच्यामध्ये बाई बाळातीन होईना असं रस्ता आहे. तुम्हाला सांगतो रस्त्याने जर चालवलं. नमस्कार, आज आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी या ठिकाणी. जाणून घेणार आहोत नागरिकांच्या प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे. आपल्याला आमदार कसा हवा? शेरकर. का शेरकर? का? चांगलं आहे. साखर कारखान्यावर ऊस उत्पादकाचं चांगलं आहे, त्याचं सगळं व्यवस्थितशीर आहे. आणि महाविकास आघाडीचा आहे. पण बाकीचे तर उमेदवार आहेत ना, ते पण चांगले आहेत ना, त्यांची कामं आहेत. त्यांना कोण नाही म्हणते नाही का, पण नवीन चेहरा आहे हा. शेरकर नवीन चेहरा. हा, नवीन चेहरा आहे. पण बेनके यांनी, शरददादांनी यांनी कामं केलेली केली ना, कोण नाही म्हणते, केली. पण नवीन चेहरा पाहिजे लोकांना आता. आमदार कसा हवा बाबा? काम करणारा असावा. कोण वाटते आता आपल्याकडे? कोण कोण आमदार आहे माहितीये का? आमचं लक्ष आता इकडे. आता उदूवरून काय होते काय सांगावं. नाही तर बेनकी चांगला आहे, आमचे लई कामं केले त्यांनी. चांगला माणूस आहे त्याच्या. कामं झालेली आहेत त्यांची. हो, हे काय समोर पाकळी दिसते त्याचीच आहे. पण तुमच्या गावातला उमेदवार माऊली खंडागळे यांनी माघार घेतली. जाऊ दे घेऊ दे, तो त्याचा सवाल आहे. आपल्याला काय करायचे, स्वतःचा सवाल आहे. तो का घेतली आपण विचारू शकत नाही. शरददादाची त्यांची कामं नाही झाली का पाठीमागच्या काळात? अजिबात नाही. नाही. मग शरदा सोनवणे झाली, ते चांगले आहेत. आशाबाई चांगली आहे. आशाबाईची कामं आहेत. 25 लाखाचा मंडप बांधलाय पांडुरंगाचा इथं, 15 लाखाचा. आणि इथं 25 लाखाचं दिवाळ टाकले त्या दवाखान्यापाशी चौकून. त्याची कामं आहेत ना, कोण नाही म्हणते. मग कोण पाहिजे असं आमदार कामाचं? पण या पक्षांना कोण विचारतो पुढं? जो पक्ष येईल त्याच्याच जातीने. यांना धर नाही असं मी म्हणतो. तुम्हाला काही वाटू द्या, काम करणारा. आपल्याला आमदार कसा हवा? काम करणारा आमदार पाहिजे. आता आपल्या तालुक्यामध्ये कोण उमेदवार उभे माहित आहे ना? आहे ना, 5 आहेत. 5 आहेत. मग याच्यापैकी कोण वाटतं? शेरकर. सत्यशील दादा शेरकर. का बरं? आघाडीचा उमेदवार आहे. आघाडीचा उमेदवार म्हणून. हो. पण बेनके, शरददादा यांची कामं आहेत ना आपल्याकडे? नाही, काहीच नाही. काहीच नाही. मग सत्यशील दादा शेरकर यांची काय कामं आहेत? त्यांची कामं नाही, पण कारखान्यातून आम्हाला मदत करतोय शेरकर. गोरगरिबांची जाण आहे त्याला. भविष्यात ते काम करतील असं वाटतं? वेळा करतील असं का वाटतं? पण काम करणारा माणूस आहे. शरद पवारांचा उजवा हात आहे. शरद पवारांचा उजवा हात म्हणून तुम्ही त्यांना प्राधान्य देता. हो. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. आमदार कसा हवा? आमदार हा सुशिक्षित आणि चांगला असावा. आपल्याकडे आता कोण कोण उमेदवार उभे आहेत हे माहिती आहे का? हो, आहे माहिती ना. 5 उमेदवार उभे आपल्याकडे. अतुल बेनके, सत्यशील शेरकर, आशाताई बुचके, देवराम लांडे आणि शरदा सोनवणे. मग याच्यापैकी काय वाटतं आपल्याला? याच्यापैकी सत्यशील दादा शेरकर निवडून येते. का? पण महाविकास आघाडीचं काम चांगले. 3 पक्ष एकत्र आहे आणि त्यांचं काम चांगले कारखान्यामार्फत, आणि त्याच्यामुळे ते निवडून येतील. पण विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके, शरददादा सोनवणे पाठीमागच्या काळात त्यांनी कामं केलेत ना? हो, केल्यात ना. आपण त्याला नाही कोण म्हणते. पण दरवर्षी 5 वर्षात तालुक्याला नवीन चेहऱ्याची हे आहे ना, आपल्या गरज आहे ना. आणि त्यांनी पक्ष इकडे तिकडे आदला बदल केली, त्याच्यामुळे लोक साहजिक नाराज आहे त्यांच्यावर. पण सत्यशील दादा शेरकरनी पण पक्ष बदल केलाच ना आता. पण त्यांनी काही तसे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तशी आघाडी पहिल्यापासून एकत्रच आहे त्यांची. त्याच्यामुळे त्यांनी काही हे नाही. हे आता गद्दारांशी जाऊन मिळाल्यामुळे त्यांना नाही लोक हे करणार बाकीच्यांना. मग आता तुमच्या गावातून माऊली शेठ खंडागळे यांनी माघारी घेतली, तर मग याचं काय? याचा काय नाही. याचा सर्व पाठिंबा महाविकास आघाडीला, सत्यशील दादा शेरकरांनाच होणार. पण मागचे कार्यकर्ते नाराज झालेले असतील. काय नाही, त्यांची समजूत काढली माऊलींनी त्यांची कार्यकर्त्यांची सगळ्या. त्याच्यामुळे काही नाराज बिराज काय नाही. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आता विधानसभेची निवडणूक आली आहे, तर आमदार कसा हवा? विकासाला चालना देणारा,
सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये मिसळणारा आमदार हवा. मग आता आपल्याकडे कोण कोण उमेदवार आहेत? आता आपल्याकडं महाविकास आघाडीचे सत्यशीलदादा शेरकर आहेत, महायुतीचे अतुलदादा बेनके आहेत आणि शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून आहेत, आशाताई बुचके पण आहेत आणि देवराम लांडे पण आहेत वंचित तर्फे. मग याच्यापैकी काय अपेक्षा वाटते आपल्याला? काय आता सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा, सर्वसामान्यांची कामं करणारा, सुखदुःखात सामील होणारा आमदार पाहिजे. आता यांच्यात खरी लढत आता सत्यशील दादा शेरकर वर्सेस शरददादा सोनवणे अशीच होईल. का बाकीचे आहेत पण आता काय झाले, अतुल शेटनी मोठ्या पवार साहेबांना सोडल्यामुळे थोडीशी जनता नाराज आहे. त्यांची कामं विकासाची आहेत ना? पण कामं आहेत पण लोकांना कामापेक्षा पण आपला जुन्नर तालुका स्वाभिमानी तालुका आहे. स्वाभिमान जपणारा माणसाला लोक मतदान करणार. आता विधानसभेची निवडणूक आहे, तर आता आपल्याला आमदार कसा हवा? आपल्याला शेतकऱ्यांची व्यथा समजून घेणारा असावा, शेतकऱ्यांना चांगले दिवस येणारा असा आमदार असावा, आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा असावा. मग आता इकडे आपल्याकडे पसंती कोणाला आहे? आपली पसंती सत्यशील दादा शेरकर यांना. का? कारण ते नेहमी आपल्या सुखदुःखामध्ये, गरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सामावून घेतात. नमस्कार. आता विधानसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीला आमदार कसा हवा? आमदार सामान्य लोकांमध्ये मिसळणारा पाहिजे, लोकांची कामं करणारा पाहिजे, विकासाच्या कामांवरती लक्ष देणारा पाहिजे. मग असं कोण वाटतं या उमेदवारांपैकी? आता राज्यात आणि देशात जर सगळीकडे पाहिलं तर या सगळ्या लोकांना भुलवायचं काम चाललंय. 1500 रुपये 2 महिने झाले महिलांना चालू केलंय. महागाई एवढी वाढली, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि तेलाच्या किमती वाढल्या, पेट्रोल डिझेल वाढले, सगळंच म्हणजे सगळी महागाईनं त्रस्त झालेली जनता आहे. तर महाराष्ट्रात आता सर्व लोकांनी ठरवलंय परिवर्तन घडवायचंय, महाविकास आघाडीचं सरकार आणायचं. तर रोजगार निर्मितीसाठी कोणत्याही उमेदवाराकडून काय आश्वासन वगैरे? रोजगार निर्मितीसाठी आश्वासन आता GMRT प्रकल्पामुळे आमच्याकडे औद्योगिक वसाहत नाही येऊ शकली, पण आहे आनेपाटरावरती तिकडं भरपूर शेतजमीन पडीक आहे, तिथं यामुळे औद्योगिक वसाहत व्हावं अशी आमची इच्छा आहे. पण बघूया आता सरकार त्याच्यासाठी काय कोण पावलं उचलतंय. पण आजपर्यंत कोणी काही प्रयत्न केला? आजपर्यंत तर नाही कोणी प्रयत्न केला, पण पवार साहेबांच्या माध्यमातून रांजणगाव MIDC, सुपा MIDC, चाकण, खेडसेज, हिंजवडी IT पार्क, म्हणजे तसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, शरद पवारांच्या माध्यमातून महाराष्ट्रात भरपूर औद्योगिक वसाहती यापूर्वी निर्माण झाल्यात आणि आम्हाला आशा आहे आमच्या आनेपाटरावरती पण औद्योगिक वसाहत त्यांच्या माध्यमातून उभी राहील अशी अपेक्षा आहे आम्हाला. पण GMRT इथं आपल्या भागात असल्यामुळं इथल्या स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जात नाही. GMRT हा प्रकल्प केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आहे ना, त्याची पण आवश्यकता आहे ना देशाच्या प्रगतीसाठी. शेवटी तो कुठं ना कुठं देशात होणं गरजेचंच आहे ना, त्याचं पण देशाच्या प्रगतीमध्ये योगदान आहेच ना GMRT प्रकल्पाचं. बरोबर आहे, पण आपल्या स्थानिकांना रोजगार तर तिथं मिळाला पाहिजे त्या पद्धतीनुसार. कसं असतंय, तुमची जमिनीची जी भौगोलिक परिस्थिती त्याच्यानुसारच जे ते प्रोजेक्ट ज्या त्या ठिकाणी वसवले जातात. तुम्ही जर तसं म्हणाल, आता मुंबईमध्ये नवीन विमानतळ तयार होतंय पनवेलला, तर त्याची गरज आहे ना, नितांत गरज आहे. मग तिथं औद्योगिक वसाहत बसून जमल का? लोकांच्या सुविधा कशा पद्धतीत पाहिजेत, लोकांच्या गरजा काय या समजून घेणारं सरकार पाहिजे आम्हाला. मग आता आपल्या तालुक्यामध्ये अशी कोणती विकासाची महत्वाची कामं आहेत का ते होणं गरजेचं आहे? विकासाची कामं मी म्हटलं ना, जुन्नर तालुक्यासाठी आनेपाटरावरती औद्योगिक वसाहत व्हायला पाहिजे आणि ते GMRT पासून 30 किलोमीटरच्या पुढच्या रेंज मध्ये येते, त्याच्यामुळे तिथे आरामशीर औद्योगिक वसाहत होऊ शकते. नाही, औद्योगिक वसाहत अजून दुसरी काही कामं का ती गरजेची आहे? गरजेचे आहे ना. आनेपाटरावरती पाणी येणं गरजेचं आहे, तो पाण्याचा एक प्रश्न आहे आनेपाटरावरच्या लोकांचा. तिथं धरण होणं गरजेचं आहे. बिबट्यांचा त्रास तर खूप आहे स्थानिक लोकांना, म्हणजे रात्रीचं बाहेर पडणं मुश्किल झाले, लहान मुलांवरती हल्ले व्हायला लागलेत. आता स्थानिक लोक त्याला खूप त्रस्त झालेले आहेत. ते बिबट सफारी होणं गरजेचं, पण ते कंपाऊंडच्या आतमध्ये कुठेतरी त्याचा एक एरिया डिक्लेअर करून त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. आता तसं मनुष्यवरती वस्तीवरती वाघांचं अतिक्रमण होत चाललंय, याच्यावरती सर्वच राजकीय नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही भविष्यात जो आमदार होणार आहे त्यांच्याकडे ती मागणी करणारच. यापूर्वीच्या आमदारांकडे भरपूर तक्रारी गेल्या, वन विभागाकडे तक्रारी गेल्या, कुणीच लक्ष दिलं नाही. आज लोकांवरती हल्ले होत आहेत, आहे का कोणाला त्याची? कुणी त्याकडे लक्ष देत नाही, कुणी बघत नाही. देतील लोक उत्तर या मतदानातून.
पण बिबट सफारी तर मंजूर झालेली आहे ना. मंजूर झाली, कागदावर मंजूर होऊन काय उपयोग आहे? हो, लोक मरायला लागली त्याच्यावर कोण विचार करणार आहे? आज लहान लहान मुलांवरती हल्ला होतोय, शेतात गवत कापताना महिलांवर हल्ला होतोय, त्याच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. तुम्ही आज सत्ताधारी सत्तेमध्ये सामील झाले, बीजेपीत सामील झाले, केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुम्ही सत्तेत बसलेत, घ्यायची मंजुरी 4 महिन्यामध्ये. त्याला कंपाऊंडच्या आतमध्ये एक 100 एकरचा 50 एकरचे एरिया घेऊन त्यात बिबट सफारी करावी, आमचं त्याला समर्थन आहे ना. पण का का केलं नाही? आज 2 वर्षामध्ये कमीत कमी 200 केसेस झाले असतील तालुक्यात. झालाय का त्याच्यावरती कुणी घेतलंय का? त्याच्यावर ऍक्शन घेतली का? आमच्या मांजरवाडी गावामध्ये संध्याकाळी 7 नंतर मोटरसायकलवर हिंडणं मुश्किल झाले लोकांना, कुणीच तपास करायला येत नाही. मग त्याच्यासाठी बदल करणं गरजेचं आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आमदार कसा हवा? आमदार अतुलदादा बेनकेंसारखा असावा. विकासाचा प्रभाव ज्याला माहित आहे, ज्याला ग्राउंड लेवलची पूर्ण माहिती आहे, तालुक्याचं तळागाळातलं गाव, वाडी, वस्ती कशी सुधारणा करायची व प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांना, युवतींना कसं सोबत घेऊन जायचं, याचा पूर्ण अभ्यास आमदार अतुलदादा बेनके यांना आहे. बेनके साहेबांकडून अशी कोणती विकासाची कामं झाली का बाबा बाकीच्या शेजारच्या तालुक्यांमध्ये झाली नाही आणि इथं झाली तुमच्याकडं? बेनके साहेबांनी आम्हाला सामाजिक सभागृह दिलं, वाडी वस्त्यांचे रोड दिले, त्याच्यानंतर आम्हाला दिवसा 3 फेज लाईट मिळावं यासाठी गावठाण फिडर मंजूर करून दिलं. कारण की हे बिबट प्रवण क्षेत्र आहे मांजरवाडी, इथं प्रत्येक मळ्यात 3-3 बिबट आहे. त्याच्यामुळे आम्ही आमदार साहेबांना सातत्याने मागणी केली होती की दादा आमच्याकडं दिवसा शेतकऱ्यांना 3 फेज लाईट मिळावा व शेतकऱ्यांसाठी जी काही लाईट बिल होती ती शेतकऱ्यांची पूर्णपणे लाईट बिल माफ झालेली आहेत. चांगला निर्णय घेतलेला आहे हा. त्याच्यासाठी आम्ही स्वतः, मी शेतकरी आहे आणि मी समाधानी पण आहे. मग आता दिवसा 3 फेज लाईट आहे का? सध्या तरी चालू आहे, अजून काही काम चालू आहे, तुम्ही येऊन बघू शकता, पोल पडलेले आहेत, काम पाईपलाईन मध्ये चालू आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तर आपल्याला आमदार कसा हवा? आमदार हा सर्वसामान्यातला पाहिजे, कष्टकऱ्यांना समजून घेणारा पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारा पाहिजे. गरिबांचे प्रश्न शेतकऱ्यांचे असतील, नवीन तरुणांचे नोकरीबद्दल काही विषय असतील, हे सातत्याने त्याने धडपड करून ते मार्गी लावले पाहिजे. नमस्कार दादा. नमस्कार. आता विधानसभेची निवडणूक आलेली आहे, तर आपल्याला आमदार कसा हवा? आमदार काम करणार हवा. आता तुम्ही पसंती कोणाला देता? आता सत्यशील दादा शेरकर. का? कारण नवीन चेहरा आहे, नवीन चेहऱ्याला पण संधी मिळाली पाहिजे, ह्या उद्देशाने त्यांना आपण संधी देऊया. हा, पण बाकीच्या उमेदवारांना का नाही संधी? आता प्रत्येकाची एक बारी झालेली आहे, प्रत्येक उमेदवाराची एक बारी झाली. आता आशाताई 3 वेळा उभे राहिले होते, व त्यांचं नशीब बलवत्तर नाही म्हणून ते पडले. शरद दादाला आपण संधी दिली, त्यांनी त्या संधीचं सोनं करता आलं नाही. परत अतुल दादांना पण आता ही चौथे त्यांचे टर्न आहे, बरोबर, 4था टर्न आहे. तर 3 वेळा ते पण पडलेले आहेत. एकदा आले, त्यांनी काम पण केलेलं आहे. पण एक आपल्या तालुक्याला नवा चेहरा मिळावा, ह्या उद्देशाने आम्ही सत्यशील दादा शेरकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. बाबा नमस्कार. नमस्कार. आता विधानसभेची निवडणूक आली, तर आपल्याला आमदार कसा हवा? आमदार आपला तरुण तडक असावा. आमदार आहे ना शेरकरला आम्ही हे करणार. का पण त्यांना का? का तर आमच्या माऊलीला तिकीट दिलं नाही, माऊली त्यांची सांगते. माऊलीने पाठिंबा दिला म्हणून मग तुम्ही त्यांच्या पाठीमागे. माऊली जिकडे जातील तिकडे आम्ही राहणार. मग बेनके साहेब झालं, शरद दादा, ते कोणालाही भेटणार नाहीत. आमची जी कामं जी राहिल्यात ना, ती कामं आमची व्हायला पाहिजेत, हे हिशोबाने माऊली करून घेणार त्यांच्याकडून. अशी कोणती कामं राहिली का बाबा तुमच्याकडे होणं गरजेचं? लय रस्त्याची कामं आहेत आमची. आता हा रस्ता आहे, याला एसटी चालू व्हायला पाहिजे. हा म्हणजे मधल्या लोकांचा लय त्रास मोठा आहे. किती दिवस आमचा मंचर ते बेहला गाडी चालू व्हायची होती, ती गाडी सुद्धा बंद केली त्या रस्त्यामुळं. मागच्या काळामध्ये प्रयत्न केले का त्या कामांसाठी? गाडी चालू केली होती. हे मधल्या लोकांना किती त्रास आहे आमच्या, त्यांना जर दिवस मावळ तर जाता येत नाही वाघामुळं. खोडत ते मांजरवाडी रस्ता आहे ना साईबाबाचा, तो रस्ता त्याच्यामध्ये बाई बाळा 3 होईना असं रस्ता आहे. तुम्हाला सांगतो, रस्त्याने जर चालवलं इतकी परिस्थिती बेकार आहे. अजून काही अशी कामं बाकी आहेत का? आहेत ना, भरपूर आहेत. आता आमचं घर आहे ना, आम्ही शिंदामळ्यात राहतो, तिकडून शिवपासून तर ते इकडे नरकारच्या कोपऱ्यापर्यंत रस्ता निघायचा, तो सुद्धा माझी आहे. त्याला नीट आमची सायकल नीट नाही जात त्या रस्त्याला. पण इथून मागच्या प्रतिनिधींनी काही प्रयत्न केले का? केलेत ना, फार पाईप येऊन पडले ते याला कायला याच्यामध्ये वड्यामध्ये पाईप टाकायचे, तेवढंच फक्त बाकी. मग सत्यशील दादा शेरकर हे पूर्ण करतील काम? करून घेणार त्यांच्याकडून.
आणि त्यांना ग्वाही दिली आमची संपूर्ण मांजरडी एकच याच्याकडे राहणार, सत्यदादा शेरकरच बस. कोणी किती आलं काही झालं तर आम्ही त्यांच्या मागे पळणार नाही.